हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. आज आपण बनवणार आहोत मटारचे पॅटीस. त्यासाठी आपण मटार, पोहे, फुटाण्याची डाळ व जिरे, धणे, परत बडीशोप पावडर, उकडलेले बटाटे, सगळं साहित्य घेतलेले. आपण आता डाळ आणि पोहे भाजून घेतलेले आहे. आता आपण तेलामध्ये जिरे, वाटाणे, हिरवी मिरची, लसूण हे सगळं थोडं परतून घेऊ, कारण त्यांचा थोडासा कच्चापणा जाईपर्यंत आपण थोडंसं परतून घ्यायचं आहे. मटार घातले की आपण आहे ना चवीपुरतं याच्यात पण थोडंसं नॉर्मल मीठ घालायचं. आणि मीठ घातलं ना तर टेस्ट पण छान आहे ते. याच्यामध्ये जर मीठ घातलं तर आपल्याला मिश्रणात पण घालायचं आहे, पण थोडंसं आपण आत्ता घातलं ना तेव्हा कमी घालायचं आहे. आता हे सगळं साहित्य आपण भाजून आणि गार करून घेऊ. तोपर्यंत आपण आहे ना जे डाळवर ते भाजून ठेवलेले आहे ना पोहे, ते बारीक पेस्ट करून घेऊ. आणि हिरवे मटार आणि कोथिंबीर, जिरे, परत आपण वाटाणे जे हे केले ते पण आपण आता जाड भरड्यासारखं दळायचं आहे. आता हे दळून घेतलं आहे आपण. याच्यामध्ये आपण डाळवा आणि पोह्याची पावडर केली ती घालू. आता आपण याच्यामध्ये ना धनेपूड, जिरेपूड, बडीशोप पावडर, आमचूर पावडर, नसेल तर तुमच्याकडे तर मीठ आपलं हे लिंबू पावडर पण तुम्ही घालू शकता, किंवा आपलं लिंबू असतं ना लिंबू घालू शकतो आपण. आता याच्यात मी धण्याची पावडर, बडीशोप पावडर, नॉर्मलच हळद घालायची आणि घरगुती काळा मसाला, लाल मिरची नाही घातली मी कारण हिरवी मिरची घातली म्हणून. आता 2 उकडलेले बटाटे घातले आणि सगळे मसाले घालून घ्यायचे. किचन किंग मसाला असेल तो पण चालतो याला. तर आपण आता चवीनुसार मीठ घालतोय, कारण अगोदर पण आपण मीठ घातलेलं आहे. आता हे सगळं आहे ना मसाले वगैरे टाकून सगळं मिश्रण एकत्रित करायचं आहे आपल्याला. आता आपण मिश्रण एकत्रित केले ना याच्या छान अशा टिक्क्या बनवून घेऊ गोल गोल. आणि ह्या टिक्क्या आहे ना आपल्याला शॅलो फ्राय करायच्या आहे. शॅलो फ्राय केलं ना तर तेल पण कमी लागतं आणि पौष्टिक पण आहे. लहान मुलांसाठी पण छान आहे. ह्या जर बनवून ठेवलं ना फ्रीजमध्ये तर 8 दिवस चांगले असतात टिफिनला द्यायला. मुलांना एकदम छान असतात. कधी घाई झाली तर आपण फ्रीजमधून काढून 5-10 मिनटं अगोदर काढून लगेच फ्राय करून मुलांना टिफिनमध्ये देऊ शकतो. याच्याबरोबर तुम्ही सॉस, दही किंवा पुदिन्याची हिरवी कोथिंबीरीची चटणी ती पण खूप छान लागते. व्हिडिओला आवडला असेल तर एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनःपूर्वक आभार मानते आणि धन्यवाद.